आज इथं आल्यानंतर खरं तर एका गोष्टीचं थोडंसं वेदना होतात किंवा मन अस्वस्थ होतं. त्याचं कारण असं आहे की माननीय छगन भुजबळ साहेब असतील, आम्ही सगळेजण असो, अनेक जणांचे त्याच्यामध्ये उल्लेख करता येईल की इथं एक चांगल्या पद्धतीनं जो महात्मा फुले वाडा आहे, ह्या फुलेवाड्याच्या संदर्भामध्ये अधिकची जागा आजूबाजूच्या लोकांची स्वखुशीनं घेऊन आपल्याला खूप चांगलं अशा पद्धतीनं इथं हे स्मारक बनवायचं आहे. त्याकरता जी जमीन ॲक्वायर करायची आहे, त्या जमिनीच्या संदर्भामध्ये मागं देखील जवळपास 200 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली. मी आत्ताच आल्यानंतर आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसलेंशी पण बोललो की राजेंद्रजी आयुक्त, तुम्ही थोडंसं गती देऊन काही सहकार्य नाही, पण याच्यामध्ये काही राजकारण आणण्याचं कारण नाही. काही वेगवेगळे राजकीय नेते आहेत, त्या सगळ्यांना इकडच्या भागातल्या लोकांना समजून सांगण्याच्या करता आणि ज्यांचं प्रॉपर्टी आम्ही घेणार आहोत किंवा ज्यांना हे सगळं स्मारक मोठं करण्याच्या करता त्यांच्या वर्षानुवर्ष राहत असलेल्या जागा किंवा घरंही सोडावी लागणार आहेत, त्यांचंही चांगल्या पद्धतीनं पुढं पुनर्वसन व्हावं किंवा त्यांनाही असं वाटता कामा नये किंवा एवढं चांगलं हे महात्मा फुले वाड्याच्या परिसरामध्ये किंवा महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्या उभयतांचं उत्तम दर्जाचं भावी पिढीला सतत एक प्रेरणा देणारं, भावी पिढीला त्यांचे विचार त्या ठिकाणी सतत समजून सांगणारं अशा पद्धतीचं हे स्मारक आपण करू पाहतोय. आणि त्याच्यात पुणेकरांना पण आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पण एक अभिमान वाटेल, एक आनंद वाटेल, एक समाधान वाटेल अशा पद्धतीचं काम आहे. होतं काय आमच्याकडनं, ज्यावेळेस जयंती असते, ज्यावेळेस पुण्यतिथी असते, त्यावेळेस आम्ही येतो, त्यावेळेस आम्ही दर्शन घेतो, तिथं नतमस्तक होतो. आणि हे सगळं होत असताना त्यावेळेस ह्या गोष्टीचा उल्लेख होतो. परंतु माझं तर इतरांना पण आव्हान आहे की अनेक राजकीय पक्ष आपल्या पुणे शहरामध्ये काम करतात किंवा अनेक सामाजिक संस्था काम करतात. त्यांना पण आव्हान आहे की ज्यांच्या ऐकण्यामध्ये इतर राहणारी लोक आहेत त्यांना दोन गोष्टी समजून सांगण्याचं काम बहुतेकांनी त्याच्यामध्ये होकार दिलेला आहे आणि आपल्याला पण त्यांना योग्य पद्धतीचा मोबदला द्यायचा असंही काही नाही. आमचा प्रयत्न आहे की ते इथून गेल्यानंतर त्यांनाही तेवढंच ह्याच्यापेक्षा चांगल्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबांना, त्यांच्या मुलाबाळांना राहता आलं पाहिजे, हाच आमचा प्रयत्न आहे. तर पुन्हा आजच्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टीची आठवण ठेवून पुढच्या वेळेस तरी किमान ह्याच्यामध्ये पुढच्या वर्षीच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळे एकत्र जमू, त्यावेळेस बराच फरक पडलेला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण निधी हा एक महत्त्वाचा असतो. निधीला राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही सगळे असो, कोणीच त्याच्यामध्ये उलट सगळ्यांचाच आग्रह आहे की हे लवकर झालं पाहिजे. जसं आपण दगडूशेठ हलवाईच्या समोर जिथं पहिली मुलींची शाळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी सुरू केली, त्याही गोष्टीची आठवण करण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी अनेकदा बसलो. मी IAS ऑफिसरांना घेऊन बसलो, भुजबळ साहेब आणि इतर नेतेगणांना घेऊन बसलो, पुणेकरांना घेऊन बसलो, वेगवेगळ्या आर्किटेक्ट चांगले जे हेरिटेज काम करतात त्यांना पण आम्ही घेतलं आणि आता तो प्लॅन केलेला आहे. तुम्हालाही माहिती आहे की आता तिथं काम सुरू झालेलं आहे. तसं ते काम सुरू होऊन तेही लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं. त्याच्यात तर कितीतरी कोर्ट कचेऱ्या झाल्या, फार सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागलं, परंतु शेवटी न्यायालयामध्ये न्याय देवता आपल्याला न्याय देते तशा पद्धतीनं तिथंही न्याय मिळाला. तसं इथं पण मी आज जयंतीच्या निमित्तानं आवाहन करेल की इथं पण तशाच प्रकारे आपल्या सगळ्यांचं जी इच्छा आहे, आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे की अतिशय उत्तम असं दोघा उभयतांचं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं स्मारक त्या ठिकाणी व्हावं, ते करण्याच्या करता आपण सगळेजण मिळून प्रयत्नाची शिकस्त करू.